तर भोंदू खरात संदर्भात एक महत्त्वाची बातमी। खरातचा कथित पीए रमेश हिंगेची आता चौकशी होणार आहे। शिर्डी पोलिसांकडून हिंगेची चौकशी होईल। सूत्रांनी ही माहिती दिली। गेल्या 2 तासांपासून हिंगे आणि भावाची चौकशी सुरू आहे। तर हिंगेच्या चौकशीमधून काही महत्त्वाची माहिती मिळणार असल्याची शक्यता आहे। तर खरातच्या कथित पीएची आता ही चौकशी सुरू झाली। शिर्डी पोलिसांकडून ही चौकशी सुरू आहे। तर कुणाल जमदाडे आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर जोडले गेलेत। आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। कुणाल, शिर्डी पोलिसांकडून हिंगेची चौकशी सुरू आहे आणि हा रमेश हिंगे कथित पीए आहे खरातचं असं कळतंय। काय नेमकं सध्या या संदर्भात अपडेट काय येते? शिर्डीत सध्या गाजत असलेल्या भोंदू अशोक खरात प्रकरणामध्ये तपासाचा वेग वाढताना दिसतोय। या प्रकरणात आता भोंदूच्या तथाकथित स्वीयसा एकाचीच म्हणजेच पीए म्हणून ओळखला जाणाऱ्या रमेश हिंगे याची शिर्डी पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे। मिरगाव येथील रहिवासी असलेला रमेश हिंगे हा भोंदू अशोक खरातचा अतिशय जवळचा आणि विश्वासू व्यक्ती मानला जात होता। केवळ वैयक्तिकच कामकाजच नव्हे तर आर्थिक व्यवहारामध्ये त्याचा सहभाग असल्याची शक्यता जी आहे ती तपासात व्यक्त केली जात आहे। विशेष म्हणजे समता पत संस्थेच्या राहता शाखेमध्ये रमेश हिंगे आणि त्याच्या भावाच्या नावावर खाते उघडण्यात आल्याची माहिती जी आहे ती तपासामध्ये समोर आलेली आहे। या खात्यांमधून संशयास्पद व्यवहार झाले का याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी चौकशीचा फास अधिकच जो आहे तो घट्ट केलेला आहे। सध्या शिर्डी पोलीस ठाण्यात गेल्या 3 दिवसापासून जे समताचे 100 खातेदार आहेत त्यांची जी आहे चौकशी सुरू आहे। ज्या खात्यांना अशोक खरात जो नॉमिनी असल्याची जी खाते आहे त्यांची देखील चौकशी केली जाते। त्याच पद्धतीनं रमेश हिंगे आणि त्याच्या भावाची देखील आज गेल्या 3 तासापासून चौकशी सुरू आहे। या चौकशीतून भोंदू अशोक खरातच्या आर्थिक जाळ्याबाबत महत्त्वाचे धागेदोरे मिळण्याची जी आहे ती शक्यता वर्तवली जात आहे। तसंच या प्रकरणामध्ये केवळ हिंगेच नव्हे तर समता पत संस्थेच्या संबंधित इतर अनेक खातेदारांची देखील चौकशी सुरू असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे। ठीक आहे कुणाल, जरूर या सर्व घडामोडीवर लक्ष ठेवून राहा। वेळोवेळी आपल्याकडून अपडेट माहिती जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद। कुणाल जमदाडे आमचे प्रतिनिधी शिर्डीमधून आपल्या बरोबर होते।